डी कूपर हवेतून गायब झालेला माणूस 24 नोव्हेंबर 1971 अमेरिकेच्या इतिहासातील हा असा दिवस आहे जो आजही जगातील सर्वात मोठ्या न सुटलेल्या रहस्यांपैकी एक मानला जातो। एका साध्या दिसणाऱ्या माणसाने विमानाचं तिकीट घेतलं, शांतपणे विमानात बसला, कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने प्रवास सुरू केला। पण पुढच्या काही तासात त्याने जे केलं त्यामुळे संपूर्ण अमेरिका हादरून गेली। सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज 50 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे। हजारो अधिकारी, लाखो डॉलर्स खर्च, हजारो संशयित, पण त्या माणसाचं खरं नाव आजपर्यंत कोणालाही कळालेलं नाही। नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत डी कूपर या रहस्यमय व्यक्तीची खरी कहाणी। तो कोण होता, त्याने विमान का हायजॅक केलं आणि सर्वात मोठा प्रश्न, तो हवेतून उडी मारल्यानंतर जिवंत राहिला होता का? 24 नोव्हेंबर 1971 रोजी अमेरिकेतील पोर्टलँड विमानतळावर एक व्यक्ती आली। त्याने स्वतःचं नाव सांगितलं, डॅन कूपर। त्याने नॉर्थवेस्ट ओरिएंट एअरलाइन्स फ्लाइट 305 या विमानाचं एक वन डे वे तिकीट खरेदी केलं। त्याच्याकडे फक्त एक काळी ब्रीफकेस होती। त्याने काळा सूट, पांढरा शर्ट आणि काळी टाय घातली होती। तो अत्यंत शांत, सभ्य आणि आत्मविश्वासू दिसत होता। कोणालाही कल्पना नव्हती की काही मिनिटात हा माणूस अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध विमान अपहरण करणारा आहे। विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच त्या व्यक्तीने एअर होस्टेसला एक छोटीशी चिठ्ठी दिली। सुरुवातीला तिला वाटलं की हा एखादा प्रवासी आपला फोन नंबर देत असेल, म्हणून तिने ती चिठ्ठी लगेच उघडली नाही। पण त्या माणसाने शांतपणे तिच्याकडे पाहून सांगितलं, मॅडम, ती चिठ्ठी वाचा। एअर होस्टेसने ती चिठ्ठी उघडली आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली। त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, माझ्याकडे बॉम्ब आहे। त्या क्षणापासून विमानातील प्रत्येक प्रवाशाचा जीव धोक्यात आला होता। पण आश्चर्य म्हणजे तो माणूस अजिबातच घाबरलेला नव्हता। त्याचा आवाज शांत होता, चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता आणि त्याची प्रत्येक हालचाल एखाद्या प्रशिक्षित व्यक्तीसारखी वाटत होती। तो नेमका कोण होता? त्याच्याकडे खरोखर बॉम्ब होता का? आणि त्याने पुढे विमानातील सर्वांना कोणती मागणी केली? डी कूपरची मागणी अशक्य वाटणारी होती। एअर होस्टेसने चिठ्ठी वाचताच तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला। त्यात स्पष्ट लिहिलं होतं, माझ्याकडे बॉम्ब आहे। तिने लगेच स्वतःला सावरलं आणि शांतपणे त्या व्यक्तीच्या शेजारी जाऊन बसली। डी कूपरने आपल्या काळ्या ब्रीफकेसचं झाकण थोडंसं उघडलं। आत तिला लाल रंगाच्या काही सिलेंडरसारख्या वस्तू, वायर आणि बॅटरीसारखी दिसणारी उपकरण दिसली। हे खरंच बॉम्ब होतं की फक्त लोकांना घाबरवण्यासाठी तयार केलेली युक्ती होती? याचं उत्तर आजपर्यंत निश्चित मिळालेलं नाही। पण त्या क्षणी एअर होस्टेसला एक गोष्ट स्पष्ट झाली होती, हा माणूस विनोद करत नव्हता। कूपरने शांत आवाजात आपल्या मागण्या सांगितल्या। त्याने 2 लाख अमेरिकन डॉलर रोख रक्कम मागितली। आजच्या काळात त्या रकमेची किंमत अनेक कोटी रुपयांच्या आसपास मानली जाते। पण फक्त पैसेच नाही, त्याने 4 पॅराशूटही मागितले, 2 मुख्य पॅराशूट आणि 2 राखीव पॅराशूट। ही मागणी ऐकून अधिकारीही चक्रावले। 4 पॅराशूट का? एका पॅराशूटने तर त्याचं काम शक्य झालं असतं। नंतर तपास अधिकाऱ्यांनी असा अंदाज व्यक्त केला की कूपरला अधिकाऱ्यांनी पॅराशूटमध्ये छेडछाड करू नये असं वाटत होतं। जर त्याने एकच पॅराशूट मागितलं असतं तर पोलीस नकली किंवा खराब पॅराशूट देण्याचा विचार करू शकले असते। पण 4 पॅराशूट मागितल्यामुळे अधिकाऱ्यांना वाटलं कदाचित तो एखाद्या प्रवाशालाही सोबत घेऊन उडी मारू शकतो, म्हणून त्यांनी कोणताही धोका पत्करला नाही। दरम्यान विमानातील प्रवाशांना परिस्थितीची कल्पना नव्हती। त्यांना फक्त विमान हवेत जास्त वेळ घिरट्या घालत आहे असं जाणवत होतं। कॉकपिटमध्ये तणाव मात्र शिगेला पोहोचला होता। पायलट सतत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत होता। FBI
स्थानिक पोलीस आणि विमान कंपनीचे वरिष्ठ अधिकारी तातडीने एकत्र आले. प्रश्न फक्त $2 लाख नव्हता. प्रश्न होता विमानातील सर्व प्रवाशांच्या जीवाचा. अखेरीस अधिकाऱ्यांनी कुपूरच्या जवळपास सर्व मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या मनात एक वेगळा प्लॅन सुरू झाला होता. ते कुपूरला पकडण्यासाठी योग्य क्षणाची वाट पाहत होते. त्यांना वाटत होतं एकदा प्रवासी सुरक्षित बाहेर आले की हा खेळ संपेल. पण त्यांना कल्पनाही नव्हती की खरी कहाणी तर त्यानंतरच सुरू होणार होती. कारण डी.बी. कुपूरने पुढं जे केलं त्याने FBI-लाच नाही तर संपूर्ण जगाला अनेक दशकांसाठी एका रहस्यात अडकवून ठेवलं. पैसे मिळाल्यानंतर त्याने प्रवाशांचं काय केलं आणि विमान पुन्हा उड्डाण करताच त्याने कोणता धक्कादायक निर्णय घेतला. अखेरीस नाईलाजास्तव अधिकाऱ्यांनी डी.बी. कुपरच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या. 24 नोव्हेंबर 1971 रोजी सिएटल विमानतळावर विमान उतरलं. तिथे $2 लाख रोख रक्कम आणि 4 पॅराशूट विमानात आणण्यात आले. कुपरने सर्वप्रथम पैशाची बॅग स्वतःकडे घेतली. त्यानंतर त्याने विमानातील सर्व 36 प्रवाशांना सुरक्षित सोडण्याचे आदेश दिले. एकामागोमाग एक सर्व प्रवासी त्या विमानातून खाली उतरले. त्यांच्यासोबत एअर होस्टेसचाही काही कर्मचारी वर्ग बाहेर गेला. पण कुपरने 2 वैमानिक, एक फ्लाईट इंजिनियर आणि एका एअर होस्टेसला विमानातच थांबण्यास सांगितले. आता विमानात फक्त 5 जण उरले होते, 4 कर्मचारी आणि डी.बी. कुपर. यानंतर कुपरने आणखी एक विचित्र आदेश दिला. त्याने सांगितलं विमानाने मेक्सिकोच्या दिशेने उड्डाण करायचंय, मात्र काही अटींसह. विमान 10,000 फूट उंचीवरच उडवायचं, वेग शक्य तितका कमी ठेवायचा, लँडिंग गिअर अशंत खाली ठेवायचं आणि मागच्या बाजूचा चिना म्हणजेच रियर एरेस्टर उड्डाणादरम्यान वापरता येईल अशा स्थितीत ठेवायचा. पायलटना या मागण्या ऐकून आश्चर्य वाटलं, कारण अशा प्रकारे प्रवासी विमान उडवण्याची मागणी अत्यंत असामान्य होती. तरीही प्रवाशांचा जीव सुरक्षित असल्यामुळे त्यांनी कुपरच्या सूचना मान्य केल्या. संध्याकाळ होत आली होती. बाहेर पाऊस पडत होता. आकाश ढगांनी भरलं होतं. विमानाने पुन्हा एकदा उड्डाण केलं. आता विमानात फक्त काहीच लोक उरले होते आणि त्यांच्यासोबत होता अमेरिकेतील सर्वात रहस्यमय हायजॅकर. उड्डाण सुरू झाल्यानंतर काही वेळाने कुपूरने एअर होस्टेसला कॉकपिटमध्ये जाण्याचे आदेश दिले. तिने मागे वळून पाहिलं. कुपर शांतपणे पैशाची बॅग आणि पॅराशूट तयार करत होता. ती कॉकपिटमध्ये गेल्यानंतर कॉकपिटचा दरवाजा बंद करण्यात आला. आता कुपर विमानात पूर्णपणे एकटाच होता. रात्री साधारण 8 वाजून काही मिनिटांनी पायलटला अचानक एक इशारा जाणवला. विमानाच्या मागच्या भागात काहीतरी हालचाल झाली होती. थोड्याच वेळात कॉकपिटमधील इंडिकेटरने दाखवलं रियर एरेस्टर उघडला गेला आहे. विमान जोरात हललं. काही क्षणांनी सर्व काही पुन्हा शांत झालं. कॉकपिटमधील कोणालाच मागे काय घडलं हे दिसत नव्हतं, कारण दरवाजा बंद होता. साधारण काही वेळानंतर विमान नियोजित ठिकाणी उतरलं. FBI-चे अधिकारी क्षणार्धात विमानात आले. पण विमान पूर्णपणे रिकामं होतं. डी.बी. कुपर गायब झाला होता. ना तो जिवंत सापडला ना मृत. फक्त तो वापरत असलेलं एक पॅराशूटही तिथे नव्हतं. म्हणजे तो खरोखरच हजारो फूट उंचीवरून उडी मारून गायब झाला होता का? की या संपूर्ण योजनेमागे अजून काही मोठं रहस्य लपलेलं होतं का? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी FBI-ने इतिहासातील सर्वात मोठ्या तपासांपैकी एक तपास सुरू केला. आणि त्या तपासात नेमकं काय समोर आलं? आता FBI-चा इतिहासातील सर्वात मोठा तपास. विमान रिकामं सापडल्यानंतर FBI-ने तात्काळ संपूर्ण परिसराला वेढा घातला. सर्वप्रथम विमानाची सखोल तपासणी करण्यात आली. डी.बी. कुपरने बसलेली सीट, त्याने वापरलेल्या वस्तू
आणि विमानात उरलेला प्रत्येक छोटासा पुरावा गोळा करण्यात आला. तपासादरम्यान अधिकाऱ्यांना डी.बी. कपूरची काळी टाय सापडली. त्याचबरोबर टायवरची क्लिपही जप्त करण्यात आली. त्या काळात DNA तंत्रज्ञान इतकं प्रगत नव्हतं, म्हणून अधिकाऱ्यांनी बोटांचे ठसे, कपड्यांवरील तंतू आणि इतर भौतिक पुरावे जपून ठेवले. दरम्यान ज्या भागातून कूपरने उडी मारली असावी असा अंदाज होता, त्या भागात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली. घनदाट जंगल, उंच डोंगर, थंड हवामान, नद्या आणि खोल दऱ्या या सर्व ठिकाणी शेकडो अधिकारी अनेक दिवस शोध घेत राहिले. हेलिकॉप्टरच्या मदतीने आकाशातून शोध घेण्यात आला. जमिनीवर प्रशिक्षित पथके पाठवण्यात आली, परंतु कुठेही डी.बी. कपूरचा मृतदेह सापडला नाही. त्याचं पॅराशूटही सापडलं नाही. $2 लाख बॅगही सापडली नाही. यामुळे एक नवीन प्रश्न निर्माण झाला. तो उडी मारताना मृत्युमुखी पडला होता का, की तो सुखरूप पळून गेला होता? FBI या प्रकरणाला नॉरजॅक हे सिक्रेट नेम दिले. यानंतर हजारो लोकांची चौकशी करण्यात आली, ज्यांचा चेहरा कूपरच्या रेखाचित्राशी मिळता जुळता होता, जे लष्करात किंवा पॅराशूट प्रशिक्षणात होते किंवा ज्यांच्यावर आधी गुन्हेगारी संशय होता. अशा अनेक लोकांची माहिती तपासण्यात आली. वर्षानुवर्ष हा तपास सुरूच राहिला. अनेक लोकांनी स्वतःलाच डी.बी. कपूर असल्याचा दावा केला. काहींनी तर बनावट पुरावेही सादर केले, परंतु FBI एकही असा पुरावा मिळाला नाही ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला निश्चितपणे डी.बी. कपूर म्हणता येईल. वेळ पुढे सरकत होती, पण रहस्य अधिकच गडद होत चाललं होतं. मात्र घटनेनंतर जवळपास 9 वर्षांनी एका लहान मुलाला नदीकिनारी खेळताना अशी गोष्ट सापडली, ज्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण तपासाला वेगळं वळण मिळालं. ती गोष्ट नेमकी काय होती आणि ती खरंच डी.बी. कूपरशी संबंधित होती का? आता नदीच्या किनाऱ्याजवळ सापडलेले पैसे अखेर डी.बी. कूपरचा पहिला पुरावा असू शकतो का? घटना घडून जवळपास 9 वर्ष उलटून गेली होती. FBI तपास सुरूच होता. हजारो संशयितांची चौकशी झाली होती, पण डी.बी. कूपरचा कोणताही ठोस मागमूस सापडत नव्हता. आणि मग 1980 साली एक अशी घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण अमेरिकेत पुन्हा एकदा डी.बी. कूपर प्रकरण चर्चेत आलं. कोलंबिया नदीच्या परिसरात सुट्टी घालवण्यासाठी आलेला 8 वर्षाचा एक मुलगा वाळूमध्ये खेळत होता. खेळता खेळता त्याला मातीखाली काही नोटांचे गठ्ठे दिसले. सुरुवातीला कोणालाच त्याचं महत्त्व समजलं नाही, परंतु त्या नोटांचे क्रमांक तपासल्यानंतर अधिकारी हादरले, कारण त्या नोटांचे क्रमांक अगदी तेच होते जे 1971 मध्ये डी.बी. कूपरला दिलेल्या खंडणीच्या पैशांमध्ये नोंदवले गेले होते. म्हणजेच इतक्या वर्षांनंतर प्रथमच या प्रकरणाशी संबंधित खरा पुरावा समोर आला होता. FBI तात्काळ त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू केलं. शेकडो अधिकारी दिवसेंदिवस शोध घेत राहिले, परंतु त्या नोटांव्यतिरिक्त कोणताही मोठा पुरावा सापडला नाही. ना पॅराशूट, ना पैशाची पूर्ण बॅग, ना डी.बी. कूपरचा मृतदेह. यामुळे रहस्य आणखी गडद झालं. जर कूपरचा मृत्यू उडी मारताना झाला असावा, तर फक्त काही नोटाच नदीकिनारी कशा आल्या? आणि जर तो जिवंत वाचला असेल, तर त्याने उरलेले पैसे का वापरले नाहीत? FBI या प्रश्नांची अनेक वर्ष उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. अनेक वैज्ञानिकांनी नदीचा प्रवाह, वादळ, मातीची हालचाल आणि हवामानाचा अभ्यास केला, परंतु एकही सिद्धांत सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकला नाही. आजही तज्ज्ञांमध्ये या पैशाबाबत मतभेद आहेत. काहींच्या मते हे पैसे पाण्याच्या प्रवाहामुळे त्या ठिकाणी आले असावे, तर काही संशोधकांचं मत आहे कोणीतरी ते पैसे मुद्दाम तिथे ठेवले असावेत. परंतु यापैकी कोणताही दावा
आजपर्यंत निश्चितपणे सिद्ध झालेला नाही आणि म्हणूनच नदी किनारी सापडलेले ते काही डॉलर्स आजही डी.बी. कूपर या प्रकरणातील सर्वात मोठा आणि सर्वात गूढ पुरावा मानले जातात. पण FBI ने संशयितांची यादी तयार केली होती. त्यात काही अशी नावे होती ज्यांच्यावर अनेक वर्ष गंभीर संशय घेतला गेला. त्यापैकी काहींच्या जीवनातील घटना इतक्या विचित्र होत्या की अनेकांना वाटू लागलं कदाचित त्यांच्यापैकीच एक जण खरा डी.बी. कूपर असू शकतो. मग हे संशयित नेमके कोण होते आणि FBI ला शेवटी काय निष्कर्ष मिळाला? सर्वात महत्त्वाचं म्हणजे डी.बी. कूपरच्या रहस्याचं आजही उत्तर मिळालेलं नाही. नदी किनारी सापडलेल्या नोटांमुळे तपासाला पुन्हा वेग आला. मात्र FBI ने पुन्हा एकदा संशयितांची यादी तपासायला सुरुवात केली. अनेक वर्षांमध्ये शेकडो लोकांची चौकशी करण्यात आली. काही लोकांनी स्वतःलाच डी.बी. कूपर असल्याचा दावा केला, तर काही जणांवर परिस्थितीजन्य पुराव्यांमुळे संशय घेतला गेला. या संशयितांमध्ये काही माजी सैनिक होते, काहींना पॅराशूटचं प्रशिक्षण होतं, तर काहींना विमानाविषयी चांगली माहिती होती. परंतु प्रत्येक वेळी तपास काही अंतरापर्यंत पोहोचला आणि पुन्हा थांबला. एकाही व्यक्तीविरुद्ध असा ठोस पुरावा मिळाला नाही ज्यामुळे न्यायालयात सिद्ध करता येईल की तोच डी.बी. कूपर होता. दरम्यान वर्षानुवर्ष नवीन सिद्धांत समोर येत राहिले. काही इतिहासकार आणि संशोधकांचं मत होतं की कूपर उडी मारण्यात मृत्युमुखी पडला असावा, कारण त्या रात्री हवामान अत्यंत खराब होतं. मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि घनदाट जंगल. अशा परिस्थितीत रात्री हजारो फूट उंचीवरून उडी मारून जिवंत राहणं अत्यंत कठीण मानलं जातं. पण दुसऱ्या बाजूला काही तज्ज्ञांचं मत पूर्णपणे वेगळं होतं. त्यांच्या मते कूपरला विमान आणि पॅराशूट याचं चांगलं ज्ञान होतं. त्याने विमानाचा वेग, उंची आणि मार्ग यांची निवडही विचारपूर्वक केली होती. म्हणून तो सुरक्षितपणे उतरला असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. याच कारणांमुळे हे रहस्य आजपर्यंत सुटलेलं नाही. अखेर 2016 मध्ये FBI ने अधिकृतपणे जाहीर केलं की या प्रकरणातील सक्रिय तपास बंद करण्यात येत आहे. याचा अर्थ असा नव्हता की हे रहस्य सुटलं होतं, तर दशकानुदशके तपास करूनही कोणताही ठोस निष्कर्ष न मिळाल्यामुळे FBI ने आपली संसाधन इतर प्रकरणांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. आज 50 वर्षाहून अधिक काळ उलटल्यानंतरही डी.बी. कूपरची खरी ओळख कोणालाच माहीत नाही. तो जिवंत बचावला होता की त्या रात्रीच त्याचा अंत झाला? याचं उत्तर अजूनही कुणाकडे नाही आणि कदाचित हे रहस्य कायमच रहस्य राहील. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? डी.बी. कूपर त्या उडीनंतर जिवंत राहिला असेल की त्याचा मृत्यू त्याच रात्री झाला असेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सत्य घटनांवर आधारित रहस्यमय डॉक्युमेंटरी पाहण्यासाठी आपल्या SK मालिका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढच्या भागात आपण घेऊन येत आहोत आणखी एक असंच रहस्य ज्याचं उत्तर आजही जग शोधत आहे. धन्यवाद.